नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जुलै आहे। आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदाचा पेपर झाला होता। तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? बघा नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, नोंदणी महानिरीक्षक बघा हे नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी असतात। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, स्टॅम्प ड्युटी म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा स्टॅम्प ड्युटी म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, दस्तऐवजावर लावला जाणारा कर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नोंदणी व मुद्रांक बघा विभागाचं कामकाज जे काय कामकाज असते तर ते कामकाज खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केले जाते? बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या विभागाचं जे काय कामकाज असते तर ते कामकाज खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, नोंदणी अधिनियमन बघा सन 1908च्या बघा कायद्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या विभागाचं कामकाज हे केले जाते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, GRAS बघा ही एक प्रणाली आहे, योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा GRAS या प्रणालीचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, गव्हर्नमेंट रिसिप्ट अँड अकाउंट सिस्टीम बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, नागपूर बघा या शहरामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा पर्याय पहा, कृष्णा नदी असेल, कावेरी, महानदी, झेलम। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी बघा कावेरी या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 7 पहा, वातावरणामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? बघा वातावरणामध्ये बघा कोणत्या एका वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, नायट्रोजन बघा या वायूचं नायट्रोजन या वायूचं बघा प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त असते। प्रश्न क्रमांक 8 बघा, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा मालदीव बघा या देशाची माले या ठिकाणी बघा मालदीव या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे, तर ते सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे, सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, सन 1896 या वर्षी सर्वात पहिल्यांदा वंदे मातरम हे भारताचं बघा राष्ट्रीय गीत गायण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा होम रूल लीग बघा होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, सन 1916 बघा या वर्षी होम रूल लीगची बघा स्थापना ही झाली होती। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा या PDF मध्ये बघा बरेचसे प्रश्न बघा परीक्षेला पडत आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपला बघा ही PDF पाठवली जाईल। यामधले बघा हे सर्व प्रश्न
परीक्षेमध्ये पडत आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 11वा पहा, मराठी सत्तेचा उदय। बघा या ठिकाणी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा, मराठी सत्तेचा उदय या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उदय हा त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 12वा पहा, डॉपलर वेदर रडार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे बघा, डॉपलर वेदर रडार हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कर्नाटक बघा या राज्यामध्ये डॉपलर वेदर रडार हे बसवण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 13वा पहा, पंतप्रधान वाणी ही योजना खालीलपैकी कोणत्या एका विभागाने सुरू केलेली योजना आहे बघा, पंतप्रधान वाणी ही योजना खालीलपैकी कोणत्या विभागाने सुरू केलेली योजना आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, तर दूरसंचार विभाग याने बघा ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 14वा बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आली होती बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, सन 2015 बघा या वर्षापासून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला बघा सुरुवात करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 15वा पहा, द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा, द महात्माज मॅनिफेस्टो बघा या नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचे बघा लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, राजेश तलवार द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 16वा पहा, बी बघा हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा, बी हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, नारायण मुरलीधर गुप्ते यांचं बघा बी या ठिकाणी, बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17वा बघा, शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल हा होत असतो बघा, शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल हा होत असतो। बघा या ठिकाणी लिंग असेल, वचन असेल, विभक्ती असेल, बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा वरीलपैकी सर्वांमुळे बघा शब्दाच्या रूपामध्ये हा बदल हा होत असतो। प्रश्न क्रमांक 18वा बघा, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा स्तुतीचा बघा विरुद्धार्थी शब्द बघा निंदा बघा या ठिकाणी स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अचूक गुणकारी म्हणजेच खालीलपैकी काय बघा, अचूक गुणकारी म्हणजेच खालीलपैकी काय। बघा रामबाण, सगुण, निर्गुण, आयुर्वेदी, अचूक गुणकारी। बघा अचूक गुणकारी म्हणजे रामबाण, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय हे खालीलपैकी कोणते असतात, सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय हे खालीलपैकी कोणते असतात। बघा सप्तमी बघा या विभक्तीचे प्रत्यय आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विदुषी बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे, विदुषी बघा या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे। बघा विदुषी म्हणजे बघा या ठिकाणी बघा विदुषीचं बघा ऑप्शन क्रमांक 1 विदूषक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ते गाणे गातात बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा, ते गाणे गातात बघा अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा ते गाणे गातात बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपल्याकडे PDF आहे, त्यामधले बघा बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील। बघा यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।